बातमी हिंगोलीमधून आहे। भूकंपामुळे पांगरा शिंदे गावातल्या मातीच्या अनेक घरांचं नुकसान झालंय, तर पक्क्या घरांनाही भेगा पडल्या आहेत। रामभाऊ शिंदे यांच्या घराच्या या भूकंपामुळे मोठं नुकसान झालं। घरामधील सर्व लाकडं आणि भिंती पडल्या आहेत आणि घरावरील पत्रे जमिनीवर कोसळल्याचं पाहायला मिळालं। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सकाळी 8:47 सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले आहेत आणि या भूकंपाचं केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे हे गाव आहे। 4.7 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने या भूकंपाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यापूर्वीच एबीपी माझा पांगरा शिंदे या गावामध्ये आलेला आहे आणि पांगरा शिंदे या गावामध्ये आपण या ठिकाणी बघताय अनेक नागरिकांच्या घराची पडझड झालेली आहे। नागरिकांच्या घरांना तडे गेलेले आहेत। पांगरा शिंदे गावातला असंच हे घर आहे। या घराला आपण या ठिकाणी बघताय, हे मातीचं घर आहे आणि भूकंप 4.7 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा असल्यामुळे या ठिकाणी घरामधले हे संपूर्णपणे जे लाकडं पत्रासाठी आधार म्हणून वापरले असतात ते संपूर्णपणे लाकडं पडलेले आहेत। घरातली ही भिंत कोसळलेली आहे आणि पत्र सुद्धा आपण वरच्या ठिकाणी बघताय तर पत्र सुद्धा संपूर्णपणे या ठिकाणी पडलेले आहेत। अशी पडझड झालेली आहे। यामुळे अनेक नागरिकांच्या मध्ये जे भीतीचं वातावरण आहे। याच पद्धतीनं या गावातल्या अनेक घरांना अशाच पद्धतीने तडे गेलेले आहेत। आपण घेतलेल्या माहितीनुसार साधारणतः 100 ते 150 घरांना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। प्रशासनाच्या वतीनं संपूर्ण या नुकसानीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि किती घरांचे तडे गेले तर किती घरांना नुकसान झालेलं आहे याची माहिती प्रशासन घेतंय। तरी मात्र या गावातल्या नागरिकांना पहिल्यांदाच हा भूकंपाचा धक्का जाणवलाय का, तर असं नाहीये। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा या गावाला भूकंपाचे धक्के जाणवले आहेत आणि त्यामुळं नागरिकांकडनं मागणी केली जाते या भूकंपावर कायमस्वरूपी उपाययोजना करावा, जेणेकरून परत या गावातील नागरिकांना या भूकंपाचा सामना करण्याची आवश्यकता पडणार नाही। माधव दिपके, एबीपी माझा, पांगरा शिंदे, हिंगोली।